यंदाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीनं 16,000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे। पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। त्यात गणेश उत्सव शांततेत पार पाडावा याकरता 16,000 पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत। यंदाच्या गणेश उत्सवासाठी आणि विसर्जन दिनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार किंवा घातपाताची घटना घडू नये याकरता पोलिसांनी संपूर्ण शहरामध्ये 8,500 शहर पोलीस तसेच SRPFच्या 6 तुकड्या, रॅपिड ऍक्शन फोर्स, होम गार्ड्स आणि निवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र असा 16,000 जवानांचा ताफा तैनात करण्यात आला आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये 8,500चा फोर्स आहे आणि याशिवाय बाहेरून पण SRPFच्या पूर्वी आपल्याकडे 2 कंपन्या आहेत, आणखी 4 कंपन्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी आपल्या मदतीला आहे। होमगार्ड 366 आहेत आणि 5,000 हे खेळाडू आणि कॉलेजचे स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला, त्याचबरोबर रिटायर्ड पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच पोलिसांना मदत करणार आहेत। अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मदत पोलिसांनी यावर्षी घेतलेली आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आतापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत पार पडलेले आहेत। मागच्या वर्षी 531 मंडळ मिरवणुकीने सहभागी झाली होती। मिरवणुकीमध्ये आपल्याला माहितीच आहे की पुणे शहरामध्ये ज्या मिरवणुका निघतात, एकूण 8 ठिकाणी मिरवणुका निघतात, त्यापैकी 5 मिरवणुका ह्या परिमंडळ 1 मध्येच निघतात आणि त्या 5 मिरवणुका महत्त्वाच्या आहेत। त्याचबरोबर खडकीची मिरवणूक महत्त्वाची आहे, लष्कर विभागातली एक मिरवणूक महत्त्वाची आहे, पिंपरी चिंचवडमध्ये 2-3 ठिकाणी मिरवणुका छोट्या छोट्या निघतात। अशा प्रकारे एकूण 8 ठिकाणी मिरवणुका निघतात आणि मिरवणुकीने गणपतींचं विसर्जन एकूण 10 घाटावर करण्यात येतं। या सगळ्या प्रकारच्या बंदोबस्ताची आखणी अत्यंत व्यवस्थितपणे आणि चोखपणे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विसर्जन घाटावरती 24 तास सुरक्षा ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव हा पोलिसांच्या बंदोबस्तात पार पाडला जाणार आहे।